विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतलेली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एनडीएच्या परवानगीनंतरच चर्चेला सुरुवात झाली होती असंही सूत्रांनी म्हटलंय। एनसीपीच्या विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता असंही सूत्रांचं म्हणणं आहे आणि या बैठकांना उपस्थित असलेल्या शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्यानं TV9 मराठीला ही माहिती दिलेली आहे। विलिनीकरणाच्या चर्चेसाठी मुंबई बारामतीमध्ये 9 बैठका झाल्या असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। मुंबई आणि बारामती या दोनही ठिकाणी बैठकांचा सिलसिला हा सुरू होता अशी माहिती एका बड्या नेत्यानं दिली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जयंत पाटलांच्या 30 बैठका झाल्या असं नाना पटोले म्हणतात। जयंत पाटलांच्या समोरच लोढा राहतात असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। 2 कुटुंब एकत्र येत असतील तर त्यांना एकत्र येऊ द्यावं असं देखील त्यांनी म्हटलंय। जयंत पाटलांच्याकडे जवळपास 30दा त्यांच्या मिटिंगा झाल्या आणि त्याच्या समोरच लोढा राहतात। त्यांनी ते अशा अनेक गोष्टी सांगल्या, पण मला असं वाटतं की 2 परिवार एकत्रित यायला निघाला असेल तर त्या परिवाराला एकत्रित येऊ दिलं पाहिजे, त्याला कोणी अडवायची गरज नाही असं मला वाटतं। पडद्यामागच्या राजकीय घडामोडीनं दादा अस्वस्थ होते असं रोहित पवार म्हणतात। काल रोहित पवार यांची कोर्टामध्ये भेट झाली तेव्हा चर्चा झाली असं राऊतांनी म्हटलेलं आहे। 1-2 दिवसात या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। रोहित पवार आणि माझी काल आम्ही सत्र न्यायालयामध्ये एकत्र होतो। खरं म्हणजे आम्ही काल भेटणार होतो, पण तिथे अचानक भेट झाली आणि आम्ही काही विषयावर चर्चा केली। त्यांनी नक्कीच ते अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांचं जे काय काम चालू आहे त्या संदर्भात त्यांनी मला माहिती दिली। त्यानंतर इतर काही राजकीय घडामोडी पडद्यामागे ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे अजित पवार कसे अस्वस्थ होते त्याच्याविषयी त्यांनी माझ्याकडे काही माहिती दिली। 1-2 दिवसामध्ये आम्ही परत त्या संदर्भात चर्चा करणार।